आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या जनतेला पाचवीला पुजलेला आहे. आंबेगाव तालुक्याला अनेक वर्ष मंत्रिपद मिळालं, आंबेगाव तालुक्याला अनेक वर्ष खासदार मिळाले, परंतु त्या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही. महिलांच्या डोक्यावरचा हंडा अद्यापही उतरलेला नाही. अनेक वर्ष दिलीप वळसे पाटील राज्याचे मंत्री राहिले, परंतु समस्या मात्र सुटत नाही. त्याला वेगवेगळे भौगोलिक कारणं असतील, अर्थात अडीअडचणी काही असू, परंतु सरकारने मनावर घेतलं तर प्रश्न सुटत नाही असं कधी होत नाही. प्रश्न इच्छाशक्तीचा आहे. आपल्यासोबत आदिवासी भागातील युवा नेते आहेत. नेमके यंदाच्या वर्षी तिकडच्या समस्या काय आहेत, अडीअडचणी काय आहेत. आता मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये खेतेवाडी पठारचा एका मुलाला रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे त्याला उपचार मिळाले नाही, त्याचा अंत झालेला आहे. भाऊ, काय सांगाल? आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याच्या समस्या आहे. जे आदिवासी भागातील लोक जन्माला आलीत त्यांचा काय गुन्हा आहे का? तुमच्यासारखे पुढारी नेत्यांना भेटतात, प्रश्न काही सुटत नाही. कसं आहे साहेब, आमच्याकडं पाऊस खूप पडतो, परंतु पावसाळ्यात पाऊस खूप आणि उन्हाळ्यात मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या ही आमच्याकडं होत असते. परंतु या वर्षी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 15 दिवस आधीच सगळ्याचं नियोजन केलेलं आहे. एक 10 दिवसापूर्वीच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, सभापती, उपसभापती, बाजार समितीचे सभापती, सर्व कार्यकर्ते प्रत्येक गावात वाडीनिहाय, वस्तीनिहाय जाऊन कुठं काय समस्या आहे पिण्याच्या पाण्याची याचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीने तातडीने सगळ्या सरपंचांना, ग्रामपंचायतींना तसं आम्ही स्पष्ट सांगितले की तातडीने लगेचच्या लगेच आपण या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव ज्या ठिकाणी पाठवायचा आहे तर BDO साहेबांकडं पंचायत समितीला पाठवून द्या. त्याच्या आपण सगळे साहेबांच्या माध्यमातून मंजुरी घेऊन ठेवूया. त्याच्यामुळं आत्ता मला वाटतं बोरघर असेल, आसाने असेल, वरच्या आदिवासी भागातलं आहोपे या ठिकाणच्या इकडं पाटणच्या बाजूचं असेल किंवा फलोदे असेल, यांचे काहींचे प्रस्ताव या ठिकाणी पोचवत आहेत. आणि जसं जसे पोचवतात तसं त्याला मंजुरी आपण या ठिकाणी घेत आहोत. ही मंजुरी घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला मागणी येईल त्या ठिकाणी आपल्याला तात्काळ लगेचच टँकर चालू करता येतो. राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाले की खूप दिवसापासून या ठिकाणी पाण्याची समस्या आहे, खूप वर्षांपासून आहे. म्हणजे माझा जन्मही त्या भागात झाला आणि खरंच समस्या आहे. विषय असा आहे की राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आणि निश्चित वळसे पाटील साहेब असतील, आढळराव पाटील साहेब यांच्याकडे ती इच्छाशक्ती आहे. आणि म्हणूनच आज त्या काळामध्ये पोखरी प्रादेशिक पाणी पुरवठ्यासारखी नळ योजना दादा आणि साहेब असताना चालू झाली. त्याच्यानंतर आज भीमाशंकरपर्यंत पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी हे या ठिकाणी मंजूर झालेली योजना आहे, कळमजाई उपसा जल सिंचन योजना. त्याच्यानंतर फुलवडेसारख्या गावाला असेल, बोरघरसारख्या गावांना असेल, या ठिकाणी उपसा जल सिंचन योजना मंजूर झालेल्या आहे. त्याचबरोबर आडिवरे असेल, वचपे असेल, पंचाळे असेल, पंचाळे बुद्रुक असेल, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठ्याची योजना असेल, माळीणला असेल आणि आसाण्याला असेल, अशा सगळ्याच आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी ते काम चालू आहे. आणि काही तर आधीच झालेलं आहे, आता जलजीवनच्या माध्यमातून तर चालूच आहे. ठीक आहे, काही ठिकाणी आता कॉन्ट्रॅक्टर पैशाच्या कमतरतेमुळे निधीच्या काही कारण याचे पैसे टप्प्याटप्प्याने येत असतात आणि त्याच्यामुळं थोड्या ते पुढं काम जात असतं आणि ते होणार हे मात्र निश्चित आहे. आज जवळपास 70-80% गावात. एक मिनटं तुम्हाला थांबवतो. जलजीवन मिशनची कामं सध्या सुरू आहेत. पाण्याची टाकी झाली, अर्धवट आहे. काळे पाईप पसरले, काही तोडून नेले. नळाचं कनेक्शन जोडलं, नळ गायब आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार 50-50% भागीदार आहेत. दोघांचा सहभाग आहे. त्याचा ॲडव्हान्टेज भाजपने घेतला, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला, जे सत्तेत सहभागी त्या शिवसेनेनं घेतला. आजही त्या योजनेचे अक्षरशः 12 वाजले. ज्यावेळेस पाईपलाईन खोदल्या, डांबरी रस्ते फोडले, त्यांना कोणाला, त्या ठेकेदारांना बोलण्याचं धाडस कोणी दाखवत नव्हतं. ही मगरुरी काय कामाची. आणि आजही त्या योजना भासणात गुंडाळलेल्या आहेत. अनेक ठिकाणच्या कामं अपूर्ण आहेत. पाईप चोरीला गेले, नळ चोरीला गेले.
मी म्हणतो हे खोटं आहे की काय सांगाल तुम्ही? नाही, आपण म्हणताय हे 100% खरं आहे. आता आपण पाहिलं असेल की कोरोनानंतर जवळपास जिल्हा परिषद पंचायत समितीवरती प्रशासक होता. आत्ता निवडणुका झाल्या आणि प्रशासकीय काळामध्ये काय होतं, खूप साऱ्या मर्यादा येतात कार्यकर्त्यांवरती, कारण त्या ठिकाणी आपल्या हक्काचा माणूस कोणी नसतो. आणि अधिकारी वर्गाने खरं तर याला जबाबदार अधिकारी वर्ग हा जवळपास 99% जबाबदार आहे. अधिकारी वर्गाने काय केलं आहे की या ठिकाणी एखाद्या ठेकेदाराची कॅपॅसिटी नसतानासुद्धा त्याला आदिवासी भागातल्या 90% योजनांचं काम त्याला दिलेलं आहे. आता विचारायला गेलं ते म्हणतात ही टेंडरिंग होतं आणि त्यांनी भरलं. नाही, अधिकारी असं पण सांगतायत की केंद्राने अचानक प्रस्ताव मागितला, मग ज्यांच्याकडे लायसन होल्डर आहेत मग त्यांना 5-5, 10-10 ठेके दिले. तर आमची काही चूक नाही, केंद्राने किंवा राज्याने आमचं प्रेशर आणलं. खरं कोणाचं समजायचं? नाही, विषय असा आहे, केंद्राने प्रेशर असू द्या, राज्यांनी प्रेशर असू द्या, तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहे. कुठली गोष्ट तिची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्याचं व्यवस्थित इस्टिमेट आलं पाहिजे, तो माणूस ते कॅपेबल आहे किंवा नाही. कारण तुम्ही अधिकारी आहात, तुमचं शिक्षण क्वालिफिकेशन झालेलं आहे म्हणून तुम्ही त्या टेबलवर आहात. तुम्हाला त्या टेबलवर बसले ते याच्यासाठीच की तुम्हाला राजकीय लोक बदलणार आहेत 5 वर्षांनी, पण तुम्ही त्या टेबलवर कायमस्वरूपी आहात, तुम्ही त्या डिपार्टमेंटला कायमस्वरूपी आहात. आणि हे जर तुमच्याकडं सगळं ज्ञान आहे म्हणून तुम्ही त्या टेबलवर आहात, मग खरं तर या ठिकाणी मला असं वाटतं की याच्यात राजकीय संबंध नसून या ठेकेदार आणि अधिकारी यांची काही मिलीभगत आहेत का, हे आपण या ठिकाणी सगळ्या आत्ता निवडणुका झालेल्या आहेत. मी जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, पंचायत समिती सभापती आहेत, यांनी या ठेकेदारांची चौकशी केली पाहिजे की यांना एवढं भेटलं कुठून. आणि आज या ठेकेदारांमुळे जी अवस्था झालेली आहे, आज आमच्या विधानसभेला असेल, लोकसभेला असेल, आढळराव दादा असतील किंवा दिलीपरावजी वळसे पाटील आहेत, यांना जो मतांचा फटका बसला हा खरं तर जनमताचा नव्हता, तर हा ठेकेदारांवरच्या आणि अधिकाऱ्यांवरच्या नाराजीचा फटका आहे. नाठाळा अधिकाऱ्यांना वटणीवर राहण्याचं काम कोणाचं? मग वळसे साहेब काय करत होते? शिवाजी आढळराव काय करत होते? तुम्ही सत्तेतले आमदार आहात, तुम्ही मंत्री राहिलेला आहात. विषय असा आहे, आपण म्हटलं सत्तेतले आमदार आहात, विषय असा आहे की वळसे पाटील मंत्री होते. तालुक्यामध्ये जी यंत्रणा पाहिजे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, काय होतं, आमदार सांगू शकतात तुम्हाला, आमदार निर्देश देऊ शकतात, परंतु जे अधिकारी आहेत खाली यांच्यावर जे स्थानिक प्रशासन म्हणतो होल्ड, तो होल्ड पाहिजे होता. म्हणजे सभापती असतं तर त्या ठिकाणी लक्ष देऊन काम केलं असतं. आमदार महोदय सुद्धा आढावा बैठक घेत असतात ना, मग मागच्या मीटिंगमध्ये ठरलेल्या अंमलबजावणी का नाही झाली? काय होतं, आपण पाहिलं असेल, कोविड नंतर सगळ्या आर्थिक गोष्टी त्याला मर्यादा आल्या होत्या आणि आर्थिक स्थिती जर मजबूत नसेल तर त्या ठिकाणी आमदार साहेब असले किंवा आढळराव साहेब असले ते काही करू शकत नाही, कारण तुम्हाला सगळ्या योजना करायला आर्थिक निधी पाहिजे असतो. आणि विषय काय आहे, ते जरी तिकडून मंजूर करून आणले तर समजा रस्त्याच्या कामावर ते उभं राहून लक्ष देऊ शकत नाही ना. त्या ठिकाणी स्थानिक तुमचा जो पदाधिकारी पाहिजे असतो, सभापती असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, तेच त्या 5-6 वर्षाच्या काळात नव्हते. अधिकारी जर कुणाला ऐकतच नसायचे अशी परिस्थिती होती. आणि ह्या अधिकाऱ्यांमुळंच हे सगळं झालेलं आहे की अधिकाऱ्यांनी कुठंतरी हे सगळे कामं पेंडिंग ठेवली. आणि माझ्यासमोर वळसे पाटील साहेबांनी 2-2, 3-3 आढावा बैठक घेतल्या. मी आढावा बैठकीला पंचायत समितीमध्ये होतो. माझ्यासमोर पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी असतील त्यांना सांगितलं की जर कामं होत नसतील तर ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, त्यांना दंड लावा. आता एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे, प्रोसिडिंगला आहे. तुम्ही मला सांगा, मग BDO असतील किंवा जिल्हा परिषदेचे CO असतील, यांनी त्या ठिकाणी हो म्हणून मान हलवली. मग त्यांनी समाजाला किंवा तालुक्याच्या जनतेला सांगितलं पाहिजे की आम्ही त्या ठेकेदाराला त्याच्याकडून काम काढून घेतलेलं आहे किंवा त्याला काळ्या यादीत टाकलेलं आहे किंवा त्याला दंड लावला आहे, हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना, जर काम व्यवस्थित नसेल. आमदार महोदयांच्या सूचनांची जर अंमलबजावणी होत नसेल तर आमदार महोदय वरिष्ठांकडे तक्रार करू शकतात ना. मग असे अधिकारी तर ठेवायचे कशाला? विषय असा आहे साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आमदार महोदय वरिष्ठांकडे तक्रार करतात आणि ते खरंच तक्रार करतात. कुठल्याही तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधीला असं कधी वाटत नाही की माझ्या तालुक्यातलं काम हे थांबावं किंवा रखडावं. तो त्याच्या याने प्रयत्न करत जातो. परंतु अधिकारी काय होतं, या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासारखा प्रशासनावर होल्ड असणारा माणूस आज आपल्यात नाही.
आपण ज्यावेळेस पाठीमागं पाहतो की भाजप सरकार आणि त्याच्या आधीचं सरकार म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार का होतं, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये अधिकाऱ्यांवर होल्ड असायचं, परंतु आता भाजपच्या सरकारमध्ये तसं काहीच नाही आहे. भाजपचं सरकार हे जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकतं, त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकून ते कामं करत असतात. इथं त्यावेळेचे जे राजकारणी होते ते जनमताचं हे करून कामं करायची. तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेसचे जुन्नरमध्ये शिवनेरीवर लाईट न्यायची होती, त्यावेळेस एक दिवसामध्ये लाईट पोचलेली आहे शिवनेरीवर. ते IAS अधिकारी तसे होते. आणि आपल्याही तालुक्यात किंवा सगळ्याच तालुक्यामध्ये असे अधिकारी मिळणं फार कठीण काम आहे. आता जनभावना अधिकाऱ्यांमधली नाहीशी होत आहे असं या ठिकाणी दिसतं. त्याच्यामुळे दिलीप वळसे पाटील विधानसभेच्या निवडणुकीला म्हणाले, भविष्यकाळात मला पाण्यावर काम करायचं आहे, डिंबा धरणाला बोगदा पाडून पाणी तिकडे पळवणार नेणार, अशी सुरुवातीला आवय उठली किंवा काय खरं खोटं असेल माहीत नाही. पत्र खूप व्हायरल झाले. सध्या तो विषय नेमका कुठं आहे आणि तुमची मागणी काय असेल? नाही, डिंबे धरणातून बोगदा होणार नाही आहे पहिली गोष्ट. आणि वळसे पाटील साहेबांनी देखील तीच भूमिका मांडली तर बाबा डिंबे धरणातून बोगदा तुम्ही तळाला नाही करू शकत, जे काय अतिरिक्त पाणी असेल ते तुम्ही थोडंसं घेऊन जा, पण माझ्या तालुक्यातलं किंवा आजूबाजूच्या ज्या तालुक्यांना हे पाणी मिळायला पाहिजे. कारण इथल्या शेतकऱ्यांनी खूप मोठं बलिदान केलेलं आहे, त्याग केलेला आहे. आधी त्यांची पाण्याची सोय झाली पाहिजे आणि त्या दृष्टीवर त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे चालू आहे. याचीच फलनिष्पत्ती म्हणून कळमदाई उपसा सिंचन योजना आहे, फुलवड्याची आहे, बोरगरची आहे, याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम. सातगाव पठारावर पाणी देऊ एखादी 2 पिढी पण गेली असेल, पण पाण्याची व्यवस्था होत नाही. आता कालच आपण सोशल मीडियामधून पाहिलं असेल, साहेबांची मुलाखत पाहिली असेल की कळमोडीचं पुन्हा पाण्याचं फेरनियोजन हे होणार आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच सातगाव पठाराला. पण हे अनेक वर्ष चालले ना. कसं असतं सर, मी बोलतो, मी लोकप्रतिनिधी आहे, मी बोलतो, परंतु जो त्या खात्याचा मंत्री आहे त्यांनी त्या गोष्टीची गांभीर्याने लक्ष घालून त्या भागातील लोकांच्या समस्या हे स्थानिक लोकप्रतिनिधी ऐकणं महत्त्वाचं. आता साहेबांनी प्रयत्न केले म्हणून तर फेरनियोजनासाठी बैठक लावली जाते ना, हेही तितकंच खरं आहे ना. ठीक आहे, तो भाग कुणाच्या पाठीमागे उभा राहतो कुणाच्या नाही, परंतु मला असं वाटतं की वळसे पाटील साहेब यांनी कधी असा भेदभाव केलेला नाही का ह्या भागाने माझ्याला मतदान केलं नाही, त्या भागाने केलं नाही, मग मी त्या ठिकाणी. वळसे पाटलांच्या कर्तृत्वाला सलाम आहे, परंतु जे अपूर्ण राहिलं ती जबाबदारी पण साहेबांचीच आहे ना. 100%. आता जुन्या मला एक सांगायचं आहे, वळसे पाटील तुम्ही म्हणता वळसे पाटील साहेबांची जबाबदारी आहे. कसं असतं एखाद्या म्हणजे मी खोटं म्हणतोय का? नाही, तुम्ही म्हणताय हे 100% खरं आहे, वाईट याच्यात नाही, परंतु माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी सर्वस्वी माझ्यावरती असते. परंतु एक कुटुंब प्रमुख म्हणून माझ्याही काही गोष्टी राहून जातात माझ्या कुटुंबासाठी. वळसे पाटील साहेबांचं कुटुंब हा संपूर्ण तालुका आहे. आता एक कुटुंब प्रमुख सगळ्या तालुक्याला बघायचं, तुम्ही मला सांगा. शेवटी त्यांना पेलवत नाही असं म्हणायचं. मग नाही, लहान मला एक सांगा, एवढी लेकरं आहेत, सगळ्यांचं बघायचं म्हटल्यावर कुठंतरी कमी जास्त होत राहतं. तुम्ही देखील कुटुंब प्रमुख आहेत, तुम्हाला पण तुमच्याकडे यंत्रणा आहे ना. आता तुमच्याकडे अख्खा तालुका आहे, सगळे अधिकारी आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे. नाही, हे सगळं जरी असलं तरी प्रत्येक कामाला मर्यादा आहे. मी कार्यकर्ता आहे, साहेबांच्या यंत्रणेतला मी माणूस आहे, पण मला मर्यादा आहेत ना. तुमचा पक्ष कुठला? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. मला एक प्रश्न यासाठी विचारला, सॉरी, हल्ली कुठला कार्यकर्ता कधी कुठल्या पक्षात असेल याचा नेम नाही. पूर्वी तुम्ही शिवसैनिक होता एवढं मला माहिती होतं. 100% मी आढळराव दादांसोबत होतो, आढळराव दादांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम करतो. एक व्यक्ती म्हणून मला जशा मर्यादा आहेत काम करताना, मी सगळंच काम करू शकत नाही, तसं प्रत्येकाला थोड्या काय होणार मर्यादा असतात. आता मला मस्त वाटतं IBN लोकमतचे संपादक वाणीसाहेब आहेत, पण मर्यादा आहे ना. नाही, मला माझी लायकी कळते ना. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत ना. नाही, प्रश्न 2 विषय वेगळे आहेत. तालुक्याच्या आमदारांनी सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, मार्गी लावण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणणं वेगळं, आणि तुम्ही सुरेश वाणींनी IBN लोकमतचं संपादक होणं असं तुम्हाला वाटणं, हे 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. कसं आहे वाणीसाहेब, आमदार साहेब असतील किंवा तुमची काही चिडचिड होत नाही ना? अजिबात नाही, मी चिडचिड करणारा अजिबात व्यक्ती नाही. तुम्ही दिलखुलास काही विचारू शकता. कसं आहे, मी काही वळसे साहेबांचा विरोधक नाही. ते तालुक्याचे आमदार आहे, त्यांची जोखीम आहे, प्रश्न सोडवले पाहिजे, लोकांना साथ दिली पाहिजे. नाही, 100%. हे बघा,
जी व्यक्ती तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, त्यांनी तुम्ही म्हणता सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. परंतु माझं असं म्हणणं आहे का सगळ्यांना तालुक्यात बरोबर घेऊन काम करत असताना जसं तांदळात खडे असतात, काही एक दोन विरोधक असतात, ते त्याला विरोध करत असतात. मला एक सांगा, आपण किती सरळ मार्गी चालण्याचा प्रयत्न केला तरी पण ज्यांना वेगळी रेषा ओढायची आहे ती वेगळी रेषा ओढतात. मस्त खूप चांगल्या पद्धतीने मी भूमिका मांडली तरी माझ्या भूमिकेवर वाईट कमेंट येणारच असतात तुमच्या पोस्टवरती. म्हणजे ही समाजाची रिॲक्शन असते. आणि काय असतं, काम करत असताना अडचणी अनंत असतात, त्या अडचणीतून आपल्याला मार्ग. आणि समाज नावं कुणाला ठेवतो, जो काम करतोय त्यालाच समाज नावं ठेवतो, जो काहीच करत नाही त्याला समाज काही बोलत नाही. अडचणी कुणाला निर्माण होतात, जो काम करतो त्याला अडचणी निर्माण होतात. काम न करणाऱ्याला कसल्या आल्यात अडचणी साहेब? आता लोणी धामणीमध्ये सौर ऊर्जेवर काही शेतकऱ्यांनी पाटावर पंप बसून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला जास्त व्होल्टेज मिळत नाही किंवा त्या फुलफिल स्पीडनी पाणी जात नाही. त्या लोकांनी उपोषण केलं. आमदार महोदयांनी सभागृहामध्ये विषय मांडला. मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं उत्तर दिलं. आता पुढे काय होईल माहीत नाही. पण मुख्यमंत्री असंही म्हणाले शेवटी ही पॉलिसी आहे. आता ही पॉलिसी बदलेल की नाही? ज्या लोकांनी लाखो रुपयाचं कर्ज काढलं, बायकांचे स्वतःचे दागिने गहाण ठेवले, आज ते शेतकरी अडचणीमध्ये आहेत. कसं आहे, आता लोणी धामणी त्या भागात तर मी काही जास्त फिरलेलो नाही आणि जास्त माहिती नाही. ते उपोषण झालं हे तर माहिती असेल ना? उपोषण झालं हे नक्की माहिती आहे. शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या शासनाने सोडवल्याच पाहिजे. काय तर कधी कधी शेतकऱ्यांना किंवा न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आउट ऑफ पॉलिसी जाऊन काम करावं लागतं. आणि मला वाटतं की नक्कीच वळसे पाटील साहेब आणि आढळराव पाटील साहेब असतील किंवा अजून कोणी लोकप्रतिनिधी असतील, हे सगळेजण त्या भागातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच शासनाला भाग पाडतील आउट ऑफ पॉलिसी काम करायला. आणि केलं पाहिजे. शेतकऱ्याचं दुःख, कारण का आता काही पिकवलंच नाही तर खाणार काय? पैसे खूप आहेत पण पैसे तर खाऊ शकत नाही ना. शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. तुम्ही आदिवासी भागातले नेते आहात. आदिवासी भागातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, सगळे प्रश्न असे आ वासून उभे आहेत. तुम्ही त्या आदिवासी जनतेला काय आश्वस्त कराल का जे कामं वळसे पाटलांच्या माध्यमातून, शिवाजी आढळरावांच्या माध्यमातून मार्गी लागतील? कसं आहे, आजपर्यंत वळसे पाटील साहेब, शिवाजीराव आढळराव पाटील साहेब हे या ठिकाणी काम करत आलेत. इथून पुढे नक्कीच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष घालून काम करणार आहे. ठीक आहे, लोकांची नाराजी त्यांच्यावर नाहीच आहे. मुळात लोकांची नाराजी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर असते. कारण काय असतं, आम्ही त्यांचे दूत म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो आदिवासी भागामध्ये. आणि आमच्या मर्यादा आम्हाला माहीत असल्यामुळं आमच्याकडून थोडीशी चालढकल होत असते कामामध्ये, वास्तविकता. आणि इथून पुढे देखील आम्ही प्रामाणिकपणे काम करून आदिवासी भागातील सगळ्या जनतेला, सगळ्याच समाजाला सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी एकत्र मिळून काम करू. जिथे आमच्यासारखा कार्यकर्ता चुकत असेल तिथं नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही जर ऐकलं नाही तर आमची तक्रार थेट वरिष्ठ पातळीवर करा. म्हणजे वरिष्ठांकडून देखील कार्यकर्ता बदलण्याचं काम केलं जाईल आणि कार्यकर्त्याला सांगितलं जाईल वेळप्रसंगी तुम्ही सांगू शकता. कारण काय असं बोललं नाही तर बाळ रडलंच नाही तर आईला काय कळत नाही का याला भूक लागलेली आहे काय, तसं लोकांनी सांगितलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की लोकांनी थेट आढळराव पाटील साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, यांच्याकडं लोकांनी थेट गेलं पाहिजे. जसं पूर्वी जात होते. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं लोकांचं येणं जाणं थोडंसं कमी झाले, कारण ते आमच्या कार्यकर्त्यांमुळं. कारण आता आमच्याकडे गाड्या झाल्या, आम्ही तिकडं जातो. लोकांना वाटतं आता यांना सांगितलं आहे, परंतु चूक हीच होती लोकांची. तर त्यांनी थेट त्यांच्या कानावर घातलं तर लवकरात लवकर कुठलाही प्रश्न मार्गी लागतो आणि जो कम्युनिकेशन गॅप आहे तो भरून निघतो. म्हणून मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगेन की माझ्यासारखे कितीही कार्यकर्ते असले तरी तुम्ही थेट आपल्या नेत्याशी बोलणं या ठिकाणी योग्य राहील. कुठलीही अडचण आली थेट फोन करून. आणि ते असं नाही आहे की कधी वळसे पाटील साहेब फोन उचलत नाही किंवा आढळराव पाटील साहेब फोन उचलणार. कुणाचाही फोन जाऊ द्या, दोन्ही नेते या ठिकाणी फोन उचलतात आणि या ठिकाणी ते लगेच तातडीने त्या ठिकाणी काम मार्गी लावतात. आता वळसे पाटील तालुक्याचे आमदार आहे, शिवाजी आढळराव पुणे विभागाचे म्हाडाचे अध्यक्ष आहेत. दोघांचे दोन पॅरलल कार्यालय, त्यांचं वेगळं यांचं वेगळं. कधी कधी कार्यकर्त्यांना पण वाटतं आढळरावांकडे जावं तर वळसे पाटलांना राग येईल, वळसे पाटलांकडे जावं तर आढळरावांना राग येईल. असं कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन होत नसेल? नाही, मुळात कन्फ्युजन करायची गरजच नाही. आता मी आढळराव दादांसोबत राष्ट्रवादीमध्ये आलो, बरोबर आहे. मला आढळराव दादांसोबत काम करताना जवळजवळ 15-20 वर्ष झाली. आज वळसे पाटील साहेबांसोबत मी काम करतोय 2-2.5-3 वर्ष होत आले.
मुळात कुठल्याच कार्यकर्त्याला चिंता नसली पाहिजे, कारण काम हे ज्याचं प्रामाणिक आहे त्याला त्या ठिकाणी न्याय मिळतो. मुळात कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस कार्यकर्ते असं म्हणतात की बाबा यांच्याकडे जाऊ यांना रागेल, त्यांच्याकडे जाऊ त्यांना रागेल, मुळात त्या कार्यकर्त्याचा स्वतःचा काहीतरी हेतू स्वार्थ असतो, म्हणून तो अशी दुफळी निर्माण करत असतो. मला असं वाटतं का मी असा कधी भेदभाव केलेला नाही का वळसे पाटलांकडे जायचं का आढळराव पाटलांकडे जायचं. ज्याला काहीतरी स्वार्थ साधायचा आहे तो हे असे उद्योग करते. दोन्ही नेते समान आहेत, दोन्ही त्यांच्या त्यांच्या उंचीवरती फार मोठे आहेत. आपण त्यांच्या जवळपास कुठेच नाही आहे, आणि जो प्रामाणिक काम करतो निस्वार्थपणे त्याला दोन्ही नेते जवळचेच वाटतात. म्हाडाचे काही प्रश्न असतील किंवा केंद्रातलं काही असेल तर दादांना त्याबाबत संपूर्ण नॉलेज आहे. महाराष्ट्रातले काही प्रश्न असतील तर वळसे पाटील साहेब तर उत्कृष्ट हे संसदपटू म्हणलं तरी चालेल. त्या सगळ्या याच्यामध्ये ते आहेत, आणि ज्याच्या जे लेवलवरचे प्रश्न आहेत ते त्यांच्याकडे घेऊन गेले पाहिजेत. जमिनीच्या खालून धूर निघतो म्हणजे खाली आग आहे असं म्हटलं जातं. शिवाजी आढळराव जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, शिवसेनेमध्ये जाणार, अशा प्रकारची चर्चा होत असते. ही चर्चा अफवा की खरं? तुम्ही आढळरावांचे जवळचे कार्यकर्ते आहात. नाही, 100% तुम्हाला मी सांगतो ही सगळी अफवाच आहे. काय असतं, हे जे चर्चा करणारे कार्यकर्ते असतात मुळात हेच जरा थोडंसं लबाड म्हणलं तरी आपल्याला काय हरकत नाही. कारण काय असतं, जे बिबुवा टाकायचं काम करतं. नाही बिबुवा नाही, हे जे सत्य आहे ते सांगतो. काय असतं, ज्यावेळेस वळसे पाटील आहेत किंवा आढळराव पाटील आहेत त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की मला त्यांच्या जवळ जायचं आहे, मला त्यांच्या जवळ जायचं आहे. आज दोन मित्र ज्यावेळेस वेगळे झाले त्यावेळेस काहींनी आनंद उत्सव केला. दोन मित्र एकत्र आले त्यावेळेस तालुक्यातल्या गोरगरीब जनतेने आनंद उत्सव केला. का तर दोघं एकत्र आलेत आणि आता चांगल्या पद्धतीने काम होईल. आणि आता जर ते वेगळे ह्या टप्प्यावर, मला सांगा दोन्ही दोघंजणं वेगवेगळ्या पक्षात जाऊन ह्या टप्प्यावर काय साध्य करायचे, साध्य काय करायचे? वळसे पाटील साहेब प्रत्येक पदावरती काम करून आलेले, आढळराव पाटील साहेब खासदार केंद्रामध्ये प्रत्येक याच्यावरती काम करून आलेले आहे. मग आता असा कुठला टप्पा आहे का वेगळं होऊन काय वेगळं भेटायचं आहे? आणि हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळतं आहे, म्हणजे इतरांना पण कळतच असेल. आणि त्याच्यामुळं असं काही नाही आहे की त्यांनी वेगळं व्हावं किंवा काय. उलट एकत्र राहून तालुक्याचं हित आहे. आणि मला 100% खात्री आहे की साहेब आणि दादा ही जोडी अपूर्व आहे, ती कधी तुटू शकत नाही. आणि ते एकत्रितपणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला 100% योगदान देतील. एक शेवटचा प्रश्न, दिलीप वळसे पाटील कार्यक्षम आहेत, एक मंत्रिपदाचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. एवढं असताना कालच्या विधानसभेला ते अगदी अत्यल्प मतांनी विजयी झाले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये त्यांच्या पुतण्याला झेडपीचं उपाध्यक्ष बनवलं. वळसे पाटील खरं असतं त्यांना मंत्री करायला हवं होतं. वळसे पाटील जरी नाराजी करीत नव्हते तरी कार्यकर्त्यांमध्ये जो एक सूर होता की वळसे पाटलांना मंत्रिपद द्यायला हवं होतं. कुठंतरी वळसे पाटलांना मंत्रिपद न मिळाल्याचं दुःख हलकं करण्यासाठी बंटी पाटलांना उपाध्यक्षपद दिलं आहे. आता एवढं काही सांगता येणार नाही आपल्याला, कारण मी फार छोटा कार्यकर्ता आहे. वरिष्ठ लेवलचं आपल्याला काही एवढं सांगता येत नाही. माझ्या अखात्रीत असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं, पण मला नाही असं वाटतं. वळसे पाटील उपाध्यक्ष झाले, तालुक्याच्या डेव्हलपमेंटला फायदा होईल. 100% फायदा होईल. त्यांचा अनुभव दांडगा आहे. आणि विवेकदादा ही व्यक्तीच वेगळी आहे. कधीही कुणी त्यांच्याकडे गेलं कसल्याही कामानिमित्त तर 100% न्याय देण्याचं काम करतात. आणि ते कुणाला नाराज करत नाही. म्हणजे तुम्ही कितीही रागून त्यांच्याकडे जा, तुम्ही त्यांना रागून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही बाहेर पडताना प्रसन्न मनाने बाहेर पडणार आहे. कारण विवेकदादा ही व्यक्तीच अशी आहे. आणि मी त्यांना म्हणजे ह्या 2-2.5 वर्षात पाहिले, अतिशय उत्कृष्ट म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. वाचन खूप आहे. समस्या पटकन कशा सोडवता येतील, मार्ग कसा काढता येईल ही त्यांच्याकडे हातोडी आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणामध्ये भेडसावतो आहे का? तो भेडसावतोच. सोडवण्याचा प्रयत्न होतो आहे का? तो होतो आहे. परंतु म्हणावे असं त्याला यश येत नाही. की राजकीय अडचणी असेल का इच्छाशक्ती असेल आपल्याला माहीत नाही. दिलीप वळसे पाटील यांचं काम चांगलं राहिलेलं आहे हे निश्चित आहे. परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीला ते काठावर पास झाले. याचं कदाचित त्यांनी आत्मचिंतन केलं असेल. आता विवेक वळसे पाटील यांना पक्षाने पुढे काढलेलं आहे. झेडपीमध्ये त्यांना उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे. आता बघूया काका पुतणे या तालुक्याची राहिलेली प्रश्न, राहिलेल्या अडीअडचणी
कसे सोडवत आहेत आणि या तालुक्यामधील शिवसेनेचे जे उभरतं नेतृत्व आहे, म्हणजे देवीदास दरेकर आहे, नंतर दुसरे ते रमेश येवले आहेत, नंतर देवदत्त निकमसुद्धा क्यूमध्ये आहेत, कदाचित ते कुठल्या पक्षात जातील माहीत नाही. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील प्रश्न सोडवण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र येतील आणि आंबेगावच्या आदिवासी जनतेला हक्काचं पाणी मिळेल, महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. भाऊ, आपण आदिवासी भागातील युवा नेते आहे, वळसे पाटलांच्या जवळ आत्ता आहेत, आढळरावांच्या जवळ राहिलेले आहेत. मध्यंतरी तुम्ही थोडेसे चिडलात, मला डायरेक्ट IBN लोकमतचं संपादक करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी नक्की राहतील. आदिवासी भागातले प्रश्न सोडवायला तुम्ही पुढाकार घ्याल अशीच अपेक्षा. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.